मध्ये दररोज एक घटना समोर येत आहे. परळीतलं वातावरण पुन्हा एकदा बिघडत चाललं आहे. काय वाटतं? अतिशय दुर्दैवी घटना ही बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यातील परळी शहरामध्ये घडली. अतिशय याचा जेवढा करावा तेवढा निश्चित कमीच आहे. कारण हा एवढा तरुण मुलगा याची अशी क्रूर हत्या केलेली आहे. एवढा म्हणजे निष्ठुरतेने त्याचा मर्डर केलाय. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढते आहे. हे काही केल्याने कमी होत नाही. आणि ह्याचं हा परळी झालंय का काय असं कधी कधी वाटतंय. कारण परळीत एवढ्या घटना घडतात, याच्याशी कोण जबाबदार आहे, का होतात काही कळत नाही. पण बीड जिल्ह्यामधील परळी शहरामध्ये किंवा परळी तालुक्यामधील जी काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना फार ठेचलं पाहिजे आणि त्यांना कायद्याचा कुठंतरी चांगला वचक पाहिजे. पोलीस यंत्रणेचा वचक पाहिजे. पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांना हे केलं पाहिजे. ते काय होतं की सगळ्या गोष्टी वेळोवेळी वेगळ्या 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 होतात, त्याच्यामुळे थोडंफार होत आहे. पण आता हा जो विषय आहे तो फैद खानचा मर्डर मीन्स आपल्याला खूप मोठा धक्का देणारी घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या, त्याच्यातली ही घटना एक उघडकीस आलेली. त्याचा मर्डर केला, त्याची बॉडी 5-6 तास म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून जेवढं आता तपासात निष्पन्न झालं त्याच्यानुसार 5-7 तास गाडीत घेऊन फिरले. मग ती बॉडी कुठे टाकायची, कशी टाकायची याच्यावर विचार झाला. त्याच्यानंतर पुन्हा तेवढं करून सुद्धा त्यांना निर्लज्ज, त्यांना काय वाटलं नाही. बॉडी सोबत असताना ड्रिंक्स करतच होते. अशी सर्व घटना आहेत त्या अगोदर एकत्र होते. म्हणजे आता जेवढं कळलंय तपासात आणखी काही बरंच वेगळं ओपन होईल. आजच्या जेवढं तपासात ओपन झालं त्याच्यानुसार किंवा जेवढं ओपन करता येते पोलिसला, जेवढी की मला बी माहिती दिली त्यांचे काय आणखी तपासाचा भाग म्हणून सर्व गोष्टी ओपन करता येत नसतील तर मी त्यांनाही सांगितलं की तुम्हाला जे ओपन करता येते तेवढंच मला सांगा, जे तपासाचा भाग तुमचा आहे ते नका सांगू. त्याच्यानंतर त्यांनी जेवढं सांगितलं त्याच्यानुसार असं आहे की त्यांनी बरेचशी बॉडी 8-9 तास फिरवली. रात्री 3-4 वाजता परत पटरीवर बॉडी टाकली आणि रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला असं भासवायचं प्रकरण त्यांनी करायचा प्रयत्न केला. म्हणजे पहिला मुद्दा त्यांनी मर्डर केला. दुसरा मुद्दा किंवा दुसरा गुन्हा काय आहे तर तुम्ही त्याचा जी तपास यंत्रणेमध्ये जो पुरावा आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्यांनी त्यांच्या क्लिपमध्ये जातीवादी मस्जिदीचा विषय केला, जातीवाचक बोलले. हा विषय सुद्धा 3 गंभीर आहे. तर या दृष्टीने आज मी पोलिसला आता येताना आदेश देऊनच आता आलो. आताही गाडीत फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सीसीटीव्ही फुटेजची त्यांच्या कुटुंबाची मागणी ते सीसीटीव्ही फुटेज तपासा. त्याच्यातून काय येते ते तपासा आणि ते फक्त मागण्या करून त्याच्याप्रमाणे कारवाई करा. तपासात काय आलंय ते आम्हाला उघड करू नका, पण तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा. त्यांनी सांगितलं की मी 100% चार्जशीट मध्ये ते देतो. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज करणार ते मागणी जी कुटुंबाची होती त्याच्याप्रमाणे. दुसरी घटना अशी आहे या सगळ्या बाबीचा तपास जो आहे एसआयटीचं त्यांचं म्हणणं, पण अगोदर यांचा तपास होऊ दे. जर काही वाटलं तर पुढे एसआयटीचं बघू. हे जर करत असतील तर तसं आज पहिल्या स्टेजला म्हणणं गरज पडली तर 100% ते बी करायला हवं. आज हे जी तपास करते त्याच्या बाबतीत त्यांनी सीसीटीव्ही, त्याच्यानंतर यांनी मर्डर केला तो कुठं केला, नेताना किती जण सोबत होते, दोघंच आलेत का, दोघंच होते का आणखी 4 होते का 5 जण होते का किती होते. तर कुटुंबाचं म्हणणं आहे की नंबर ऑफ पर्सन म्हणजे जास्त असणार. म्हणजे संख्या मर्डर करणाराची 2 नसून अनेक असतात. आणि त्यांचं तथ्य पण आहे, कारण 2च लोक अशा पद्धतीचा दगड खाली दगडावून वरी दगडाने डोकं तोडणे वगैरे एवढं शक्य होत नाही 2 माणसाला. त्याचे हात पाय धरता नाही काय धप्पड तो मुलगा असा एवढा कमी नव्हता तो, पण त्याच्यामुळे काय कसं घाललं तर ती शंका घेणं कुटुंबाचं रास्त आहे. त्याच्याप्रमाणे ते किती अनेक होते काय 2च होते हे तर तपास आणखी पूर्ण झाला पाहिजे तपास. अशा पद्धतीचे मी आदेश दिले तर ते करतो असं शब्द त्यांनी पण दिलेला. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की ह्या सर्व तपासात त्यांचं झाल्याच्या नंतर यांना सरेंडर होताना कुणी नेलं हा भाग ठीक आहे, पण त्यांना गाडीत घेऊन कोण फिरले, मर्डर झाल्यानंतर ते तिरुपतीला गेले, तिकडे फिरले त्यावेळेस कसं झालं हे पण सगळं बघितलं पाहिजे. ह्याचा सुद्धा तपास कुठेतरी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या पण तपास की त्याला आणखी कोण मदत करायला होते आणि कुणी एखाद्या पडद्या आडून कुणी मदत करतंय का, हा पण गोष्टी बघितल्या पाहिजे. मागणी त्याच्याप्रमाणे ती मागणी करेल. बाप्पा जर पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी पोलिसांनी IPS ऋषिकेश शिंदे यांनी त्या आरोपीची धिंड काढली. ज्या ज्या ठिकाणी ती बॉडी घेऊन गेले त्या त्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला. परंतु त्या आरोपींची बॉडी लँग्वेज पाहता कुठेतरी कायद्याचीच धिंड त्यांच्या माध्यमातून काढण्यात आली असं होतं. बरोबर आहे तुमचं, कारण मी ती काही व्हिडिओज बघितले त्याच्यात जी त्यांची प्रवृत्ती त्यांचं वागणं चालणं पण एवढे निगरगट्ट आहेत. तर हे जर एखादी अशी त्यांची प्रवृत्ती असेल, यांना कुठं कायद्याचा धाक राहिला नाही, भीती राहिली नाही, अशा पद्धतीचं वातावरण तर आमचं काही नाही. आम्ही 4-6 महिन्यात बाहेर येऊ
असं यांना जे वाटत असेल त्याच्या दृष्टिकोनातून ते बोलतायत. पण यांना 100% शिक्षा झाली पाहिजे. 302ची जी काही शिक्षा आहे ती शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ही शिक्षा होऊन यांना फासावर तर लटकलेच पाहिजे. त्यांना अशी साधी सीधी शिक्षा जमत नाही. जर असं परत ही गुन्हा करून बी ते त्या पद्धतीने वागतात तर 100% त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि देण्यासाठी प्रशासन पण प्रयत्न करायला लावू, त्यांना भाग पाडू, पोलिसला सुद्धा त्या पद्धतीनेच जी नियमात बसून जी खरं असेल ते करायला लावू. PCR मध्ये सुद्धा विशेष ट्रीटमेंट त्यांना मिळत आहे असं देखील समोर येतं. ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज बाहेर आल्यानंतर सांगते की कुठेतरी यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. असं काही कुणी मला कुटुंबातले लोक बोलले नाही किंवा कुणी आणखी. आता फक्त एक वाद समोर आलेला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आता मागणी जोर धरू लागली. त्या ठिकाणी कुठेतरी मराठा समाजाची भावना दुखून कुठेतरी मराठा समाजाला पुन्हा एकदा दिशाभूल करण्यात. नाही, आता मराठा समाजात जाऊ देत, प्रत्येक गोष्टीमध्ये बोगसगिरी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठलीही घटना अशी नाही की त्या घटनेमध्ये म्हणजे कुठे आपण नाकाच्या नीट म्हणून केली असं नाही. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीत गोंधळ. म्हणजे काय करतायत असं? तुम्ही स्टेट फॉरवर्ड वागा, सगळ्या लोकांना न्याय द्या आणि जर त्याच्यात गुन्हेगार जो बी कुणी असेल, कुणीही असू द्या, तर त्या गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे, तो आरोपी झाला पाहिजे आणि ते आरोपी करण्यासाठी मी प्रयत्न करणार. आता दुसरा एक वाद समोर आलाय. काल समाधान खिंडकर आणि दादा खिंडकर, धनंजय देशमुख यांचे साडू रावसाहेब खिंडकर जामीनवर असताना समाधान खिंडकर हल्ला केला. ही घटना देखील आता पुढे समोर आली आहे. नाही, कधी झाला हल्ला? कालच झालाय. बरोबर, ठीक आहे. आता त्याची पूर्ण माहिती घेतो कालची आणि माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोल, माहिती घेऊन आपल्याला बोल.